मी आत्ताच ही 20 रुपयाची पेप्सी विकत घेतली, पण तुम्हाला काय वाटतं, हे 20 रुपये पेप्सिको कंपनीलाच गेले असतील का? मी पण आधी असाच विचार करायचो, पण हे पहा, बारीक अक्षरात वरुण बेव्हरेजेस लिहिलेलं आहे. म्हणजे मोठं नाव पेप्सीचं दिसतं, पण धंद्यात अजून एक कंपनी काम करते. पेप्सिको ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्यामुळे प्रत्येक देशात स्वतःच्या फॅक्टऱ्या उभारत बसत नाही. त्याऐवजी त्या त्या देशात लोकल कंपन्यांना आपला ब्रँड, फॉर्म्युला आणि बिझनेस सिस्टीम देते. आपल्या भारतामध्ये पेप्सिकोसाठी हे काम वरुण बेव्हरेजेस करतं. मग पेप्सिको काय करते? ब्रँड बनवते, मार्केटिंगची दिशा ठरवते, फॉर्म्युला देते आणि त्या ब्रँड पासून अर्निंग करते. आणि वरुण बेव्हरेजेस ती बाटली बनवते, भरते, दुकानांपर्यंत पोहोचवते. म्हणजे काम एक कंपनी करते आणि ब्रँड दुसरा कंपनीचा असतो. यामुळे पेप्सिकोला प्रत्येक देशात हजारो कोटींच्या फॅक्टऱ्या उभा करायची गरज पडत नाही आणि कमी भांडवलात जगभर वेगाने वाढता येतं. यालाच म्हणतात ॲसेट लाईट स्ट्रॅटेजी. म्हणून पुढच्या वेळी बाटली, बॉक्स किंवा पॅकेटवर फक्त मोठं नाव वाचू नका. खाली अशा छोट्या अक्षरात मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बाय हे पण पाहत जा. चला आता तुमची टेस्ट. कमेंटमध्ये एक असा ब्रँडचं नाव सांगा ज्याचा मालक एक कंपनी आहे पण बनवते आणि चालवते दुसरी कंपनी. बघूया तुमचा बिझनेस IQ सगळ्यात भारी आहे का नाही. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे पैसे की यात्रा. धन्यवाद.